आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा। आम्हाला हिंदुत्व शिकवायचं। अरे पहिली पोट निवडणूक जी काय पार्लेची लढली होती 1987 साली, ही पहिली पोट निवडणूक जी मी मानतो की सर्व देशातल्या निवडणुकीच्या इतिहासात हिंदुत्वावरती लढलेले नव्हे तर हिंदुत्वावरती जिंकलेली निवडणूक होती। आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी दाखवून दिलं की हिंदू सुद्धा मतदान करून निवडणूक जिंकून देऊ शकतात। मग काढा इतिहास। शिवसेनेसोबत कोण होतं आणि शिवसेनेच्या विरोधात कोण होतं? किती साली? 1987 साली। त्यावेळेला शिवसेना आणि काँग्रेस, शिवसेनेचे डॉक्टर रमेश प्रभू आणि काँग्रेसकडनं प्रभाकर कुंटे, हिंदुत्वाचा प्रचार तुफान झाला। हे आता तुम्ही दाखवलं ना, दादा कोंडके वगैरे, तेव्हा तर फार जोमात होते। गुजरातमध्ये शंभू महाराज येत होते आणि त्याही वेळेच्या भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांची स्पष्ट भाषणे आहेत। आम्हाला देशप्रेमी मुसलमानांचं वावडं नाही। जे देशद्रोही आहेत, पाक धार्जिणे आहेत, त्यांचा आमचा तो कोणी असेल, तो हिंदू जरी असला आणि पाक धार्जिण असला जसा कुरुलकर सारखा, तरी तो आमचा नाही। एवढं स्वच्छ आणि स्पष्ट आहे। पण तेव्हा जर का इतिहास तुम्ही काढला, अमित शहाना मुद्दामून सांगतोय की तेव्हा फक्त दुहेरी लढत नव्हती झाली। शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले, प्रभाकर कुंटे पडले, पण शिवसेनेच्या हिंदुत्वाला अपशकुन करायला भाजप आणि जनता पक्षाच्या प्राणलाल वोरांना सपोर्ट दिला होता। का तेव्हा तुम्ही हिंदू म्हणून आमच्या सोबत आला नाहीत? कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? आणि मग ती निवडणूक जिंकल्यानंतर तुमचे प्रमोद महाजन वगैरे सगळे आले, मातोश्रीचे उंबरठे जिजवायला लागलात तुम्ही, कारण तुम्हाला शिवसेनेचा दुरुपयोग करून घ्यायचा होता। हे भाजप काय, RSS काय, हे सगळे असेच आहेत। करणार काही नाही, काड्या लावायच्या, आगी पेटवायच्या, दंगल उसळली की पळून जायचं। बाबरी 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 म्हणून सगळं माहोल पेटवलं आणि प्रत्यक्ष बाबरी पडल्यानंतर आम्ही नाही त्यातले। ही अशी तुमची नामर्दाची अवलाद आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रत्व शिकू? आणि तीच ती निवडणूक होती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना प्रमुखांचा आणि नंतर सुभाष देसाईंचा पण त्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला। तीच ती